इतरांमधील सुप्त गुणांना ज्यांच्यामुळे मिळतो वाव, रसिकरंजन असो अथवा टॉक शो, डोळ्यासमोर येतं एकच नाव. साबळे विद्यालयाचे आदर्श कला शिक्षक श्री राजेंद्र पवार सर. सर नमस्कार. रसिकरंजन इव्हेंट ग्रुप हा फारच माणगावमध्ये आपल्या आजकाल गाजतोय. सगळ्यांच्या कानावरती रसिकरंजन हे नाव फारच असं म्हणजे इतकं प्रभावी पडलंय की तुम्ही जे हे शो करताय तर या शोचा 6वा शो असेल, राईट? तर तुम्हाला ही कल्पना कशी आली आणि संकल्पना तुमच्या मनात कशी आली? पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना पवार सरांचा नमस्कार. मला या ठिकाणी सांगायला नक्कीच आवडेल की इतर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अशा प्रकारची शो खरं तर होत होते, पण आपल्या माणगावमध्ये अशी सुविधा नव्हती. आणि म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण असा जर शो ठेवला तर त्याला कसा प्रतिसाद होईल याची मला शंका होती. परंतु माझे जे सगळे मित्र परिवार होता त्यांनी मला धीर दिला. त्यांनी सांगितलं तुम्ही सुरू करा सर, आम्ही नक्कीच याला प्रतिसाद देऊ. यामध्ये अनेक माझे महाडचे मित्र असतील, पनवेलचे मित्र असतील, अलिबागचे मित्र असतील, इंदापूरचे असतील, माणगावचे असतील, अशा सर्वच याच्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, गृहिणी, शिक्षिका अशा सर्वच लोकांनी प्रतिसाद दिला. आणि पहिला शो करताना जर थोडी भीती वाटली, पण एकदा प्रतिसाद बघितल्यानंतर तो शो इतका चांगला झाला की तो लोकांनी खूप त्याचं कौतुक केलं. आणि मग तिथून ह्या रसिकरंजनचा जो प्रवास सुरू झाला तो अतिशय सुंदर झाला आणि नंतर पुढे होतच गेलं. छान. मग ह्या शो मध्ये जे कंटेस्टंट आहेत मग त्यांना तुम्ही कसे चूज करता? त्यांचं ऑडिशन होतं का नेमकं ते तुम्हाला अप्रोच होतात? नेमकं ह्याची जी सिस्टम लाईक व्हॉट वी से लाईक व्हॉट इज द रूल्स अँड रेग्युलेशन्स ते कसे आहेत? रूल्स अँड रेग्युलेशन आम्ही ठेवताना एखादा गायक अनेक घरी गातो आणि जर का आपल्या ह्या शो मध्ये कॉन्ट्रीब्युशन भरून तो येत असतो तेव्हा त्याला एक कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास असतो की मी स्टेजवर जाणार आहे. दुसरी गोष्ट की इथे अशा प्लॅटफॉर्मच नव्हता आणि ती प्लॅटफॉर्म आपण का निर्माण केला तर नवोदित कलाकार जे आहेत त्यांना आपली कला सादर करण्याचं जे एक स्थान आहे किंवा एक प्लॅटफॉर्म आहे तो इथे नव्हता. आणि तो एकट्याचा शो नाही आहे, हे टीम वर्क आहे. आणि म्हणून या शोला जे लागणारे सगळं जे काही साधनं आहेत त्यासाठी मी अनेक आमचे जे मित्र आहेत म्हणजे इथले साऊंड सिस्टीम असेल, हॉलची व्यवस्था असेल किंवा अगदी इथला लाईट पण कधी कधी जातो, या सर्वांवरती मात करून आम्ही जनरेटर सुविधा सुद्धा उपलब्ध केली. आणि कोणतीही वेळ आम्ही भर पावसात सुद्धा शो केलेले आहेत. आणि म्हणून मला इथे अभिमानानं सांगायला आवडेल की आम्ही अतिशय एक एक मिनिटाचा हिशोब ठेवतो. आमच्या गायकांना आम्ही आधी सूचना देतो की तुम्ही जो काही गाणं निवडताय ते कमीत कमी वेळेचं 5 मिनिटापर्यंत असावं. आणि तुम्ही 2 गाण्यामध्ये जरी तुमची कला सादर केली तर तुम्ही गायक कसे आहात ते देखील त्यातून कळू शकतं. आणि सर्व जेव्हा गात असतात सर्वांबरोबर काम करायला जो आनंद आहे तो एक वेगळाच आहे. खरं तर या मोबाईलच्या दुनियेमध्ये आता एकत्र लोक येणं हे खूप कठीण झालेलं आहे. पण मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतंय की या शोला, प्रत्येक शोला 300 पब्लिक अगदी बसलेले असतात आणि ते शेवटपर्यंत आनंद घेतात. क्या बात आहे. ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठी एक प्राऊड फील आहे. आपण माणगावकर असून आणि मीही यांचे शो अटेंड केले आहेत त्यावेळेसचा जो माहोल असतो ना, प्रेक्षक खरंच इतका प्रसन्न असतो. आणि आवर्जून मला वाटतं प्रत्येकाने ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. तसंच आपल्या जी नवीन पिढी आहे त्यांनाही एक प्लॅटफॉर्म मिळतोय या आपल्या पवार सरांच्या योगदानामुळे. त्यामुळे आय थिंक सर यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. बेसिकली तुमचं कौतुक करावं तितकं कमी. तर धन्यवाद. पण मला या ठिकाणी नक्कीच सांगायला आवडेल की माझ्या एकट्याचं हे योगदान नाही आहे, माझी संकल्पना माझी आहे. आणि ज्यांनी या पूर्ण इव्हेंट ग्रुपला जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्या कॉन्ट्रीब्युशनमुळे मी हे सगळे शो करू शकलो. त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो त्यांना आणि आभारी पण व्यक्त करतो. याशिवाय जे टेक्निशियन्स आहेत त्यांनी पण मला खूप चांगली साथ दिलेली आहे. मी कधी कधी सांगितलं की सकाळी पण आम्हाला प्रॅक्टिस देता आली तर ते पण, कारण का यांना प्रॅक्टिस अशी वेगळी मिळत नाही मोठ्या साऊंड सिस्टीम. आता प्रत्येकाकडे साऊंड सिस्टीम आली आहे, परंतु जर का एखाद्याला स्टेजवरचा पहिलाच परफॉर्मन्स आहे तो करताना त्याला असं वाटलं की मी या सिस्टीमवर कसं गाणार आहे, तर ते देखील आम्ही काही वेळा सांगितले तर त्यांनी पुरवलेलं आहे. तर सर्व साऊंड सिस्टीम आमचे माणगाव मधले असतील, लाईट्स असतील, इव्हन आमचे राहुल गोडसे असतील जनरेटरवाले, त्यानंतर आमचे शिंदे साऊंड्स आहेत वेळ्याचे, ते देखील एक खूप छान आम्हाला साऊंड देतात.
आणि इतर पण सर्व जे काही साऊंड सिस्टमचे लोक आहेत त्यांनी सुद्धा प्रत्येक शोला मदत केलेली आहे. आणि एक माणगावमध्ये एक मनोरंजन करण्याचं जे हे आहे, मी एक कला शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर आमच्या मित्र मैत्रिणींना आणि जे जे हौशी कलावंत आहेत त्यांना या माध्यमातून आपली कला दाखवण्याचा योग येतो आणि त्याचा एक वेगळाच आनंद माझ्या मनामध्ये आहे. नक्कीच 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 सर, तुमचा आनंद आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असं एकदम निखरलेला दिसतच आहे. त्यामुळे आय थिंक यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. वन्स अगेन आय वुड लाईक टू थँक आमच्या पूर्ण माणगावकर. तुम्हीही आहातच त्यात, पण आमच्या सगळ्या वतीने तुम्हाला फार फार आभार व्यक्त करते आणि शुभेच्छा. डेफिनेटली आत्ताचा जो शो आपल्या काही 5 ऑक्टोबरचा हा शो जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि त्यातले जे कलाकार आहेत तेही प्रचंड अगदी उत्सुक आहेत की कशा पद्धतीने आपल्याला आपला परफॉर्मन्स कसा बेस्ट करता यावा आणि आपल्या माणगावकरांसाठी ते किती मनोरंजक असेल ह्याचं कल्पना देखील आपण करू शकत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन आणि विनंतीही करेन की सर्वांनी यावं आणि छानपैकी आमच्या सोबत रमावं. ही अशी आता 6वा जो प्रयोग आहे मॅडम, तर तो आहे एक वेगळं टायटल ठेवलंय आम्ही. अनेक ये शाम मस्तानी, सुरमई श्याम, ओ श्याम अजिबथी, असं श्यामला घेऊन बरेचसे प्रयोग केले. त्यानंतर आमचे काही गायक आहेत त्यांनी असं सुचवलं की सर वेगळं काहीतरी आपण नाव ठेवूया. तेव्हा मला रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी सांगायला आवडेल की आत्ताचं जे टायटल आहे ते गीत गाता चल. संगीत एक मेडिसिन आहे असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा संगीत एखादं गाणं गुणगुणता तेव्हा एक आपल्या ज्या काही भावना असतात किंवा आपलं जे काही आपल्याला व्यक्त करायचं आहे ते एक प्रभावी माध्यम मला असं वाटतं. आणि दुसऱ्याचं मनोरंजन करण्याचं भाग्य आपल्याला लागतं, ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे तो जो माणूस असतो, जो गायक असतो, तो आनंदी राहतो. आणि हे आनंदी वातावरण तिथलं बघण्यासाठी बरेच प्रेक्षक येतात. काही लोकांना जर परत काही कुठल्या शो मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर एक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कुठे नोंद त्याची करावी असं काही असेल तर प्लीज सांगितलं तर आमच्या प्रेक्षकांना फार इझी पडून जाईल. आता मास मीडिया एवढा प्रभावी आहे की प्रत्येकाचं गायकाचं जे स्टेटस आहे आतापर्यंत जवळजवळ 50 ते 60 गायकांनी या प्लॅटफॉर्मचा फायदा घेतलेला आहे. आणि त्यांना माझा मेसेज असतो आणि मेसेज अगदी म्हणजे जेव्हा आम्ही डिक्लेअर करतो तेव्हा 1-2 दिवसातच 15 गायक मिळतात आणि 15 पेक्षा जास्त गायक आम्ही शक्यतो टाळतो. कारण का 30 ते 32 गाणी होतात. 5 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत हा शो चालतो. गाणी आहे ती गाणी अगदी व्यवस्थित सिरियल प्रमाणे लावणं आणि त्या क्रमानं घेणं आणि त्या वेळेत तो कार्यक्रम संपवणं हे खूप जिखारीचं काम आहे. परंतु आमची टीम आहे आणि टीम प्रभावी असल्यामुळे याच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत आणि गाण्याची प्रचंड आवड असणारी लोक आहेत. आणि त्यामुळे ते अगदी आपला कार्यक्रम म्हणून ते त्यामध्ये सहभागी होतात. तन मन धन अशा सर्वांनी ते मदत केल्यामुळे हा शो अतिशय सुंदर होतोय आणि मला त्याचा आत्मिक आनंद खूपच आहे. रसिकरंजन या परिवाराला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.